अचानक हॉस्पिटल किंवा नोकरी गेल्यास तुमचं सेव्हिंग अकाउंट पुरतं का? नमस्कार मंडळी. 15 दिवस 15 बचतीचे मंत्र सिरीज मधला आजचा मंत्र. इमर्जन्सी फंड आणि सेव्हिंग अकाउंट यामध्ये फरक काय आणि दोन्ही का हवेत? सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवतो पण अचानक हॉस्पिटल नोकरी गेली की मग ते पुरतात का? सेव्हिंग अकाउंट ही बचत असते पण इमर्जन्सी फंड म्हणजे जीवनाचं सुरक्षा कवच. फरक काय? सेव्हिंग अकाउंट दैनंदिन खर्चासाठी, एटीएम, यूपीआय साठी सोयीस्कर, पण पैसे सहज उडवता येतात. इमर्जन्सी फंड फक्त लाईफ इमर्जन्सीसाठी, 3 ते 6 महिने खर्चा इतका. वेगळ्या खात्यात, एफडी किंवा लिक्विड फंड मध्ये ठेवा. सेव्हिंग म्हणजे स्थिरता, पण इमर्जन्सी फंड म्हणजे सुरक्षा. दोन्ही नसतील तर संकटात फसतो. तुमचं इमर्जन्सी फंड तयार आहे का? आणि किती महिन्यांचा खर्च त्यात आहे? कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. उद्या येणार आहे पे युअर सेल्फ फर्स्ट. श्रीमंत लोक पहिल्यांदा स्वतःला कसं पैसे देतात, तो मंत्र नक्की पहा. सबस्क्राईब करा अर्थक्रांतीला.